आकाशवतं सन्तं सद्गुरुं प्रणमाम्यहम्। यस्माज्जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदन्धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। छांदोग्य उपनिषदाचा 6वा अध्याय ह्या अभ्यास वर्गात अभ्यासण्यासाठी निवडला आहे। हे आतापर्यंत सर्वांना विदित झालं आहे। त्याच्या प्रास्ताविकाला प्रारंभ झाला, प्रास्ताविकाचा परिचय झाला आहे। प्रास्ताविकानंतर या उपनिषदाची भूमिका काय आहे याचाही आपण थोडासा परिचय करून घेतला आहे। उपनिषदाचा अभ्यास करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात। उपनिषद हा शास्त्र ग्रंथ आहे। शास्त्र ग्रंथ काही मर्यादा असतात, शास्त्र ग्रंथाचे विषय ठराविक असतात, शास्त्र ग्रंथाचे अभ्यासही ठराविक असतात। मनात येईल तसं लिहिलं आणि मनात त्या पद्धतीने वाचलं अशा पद्धतीचं हे पुस्तक नाही। म्हणून शास्त्र ग्रंथाच्या अभ्यासाच्या पूर्वी आपल्याला त्याचा अभ्यास करावा हे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अभ्यासाची रीत जर उमजलेली नसेल तर शास्त्र ग्रंथाचं नुसतं वाचन होतं आणि अभ्यास होत नाही। मगाशी एका थोड्याशा लहानशा व्याख्यानात ऐकलं आपण, चिंतन झाल्याशिवाय ग्रंथाच्या वाचनाचं किंवा अभ्यासाचं काही फलच नाही। म्हणून निष्फल वेळ आपला होऊन जातो। यासाठी शास्त्राभ्यासाची एक काही मर्यादा आहे ही आपण लक्षात घ्यावी आणि आपण ती मर्यादा पाळून अभ्यास केला आहे किंवा नाही हे आपण आपल्या स्वतःपुरतं ओळखू शकतो। उपनिषद शब्दामध्ये उप, नि आणि हे दोन उपसर्ग आणि सद हा धातू आहे। शिथिल होणे हा त्याचा अर्थ आहे। आपल्याला जेवढी काही अविद्या बंधने आहेत, कर्माची बंधने आहेत, संसार प्रपंच याची बंधने आहेत, ही बंधने जर शिथिल झाली असतील तर आपण उपनिषदांचा अभ्यास केला असं ठरतं। आणि बंधने आहेत तितकीच दृढ मजबूत राहिलेली असतील तर अजून उपनिषद ग्रंथात आपण अभ्यास केला नाही। कर्माची बंधने, संसार प्रपंचाची बंधने म्हणजे अविद्येची बंधने ही शिथिल होण्यासाठी एकच उपाय आहे। विद्या विद्या निहंत्येव तेजस्तिमिर संघवत। अविद्येने जे बंधन झालं आहे ते फक्त विद्येनेच नाहीसं होतं। अविद्या आणि विद्या एकमेकांच्या विरोधी परिणाम करणाऱ्या दोन विद्या आहेत। अविद्येला ज्या अर्थी लावला असेल तरी त्याच्यात विद्या शब्द आहेच, जी बांधत जाते त्या प्रकारची विद्या ती अविद्या आहे। आता मग सोडवीत जाते ती विद्या कोणती तर तिचं नाव ब्रह्मविद्या असं आहे। म्हणून उपनिषद शब्दाचा ब्रह्मविद्या असा अर्थ आहे। कारण ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने ती विद्या आत्मसात झाली असताना आपली अविद्या बंधने शिथिल होतात, नाहीशीच होतात आणि मुक्ती हा लाभ होतो। म्हणून उपनिषद शब्दाचा मुख्य अर्थ ब्रह्मविद्या असाच होतो। त्याला एक गौण अर्थ आहे उपनिषद शब्दाला। ही ब्रह्मविद्या ज्या ग्रंथात सांगितली आहे त्या ग्रंथाला गौणत्वाने उपनिषद असं म्हणतात। म्हणून छांदोग्य उपनिषद या शब्दाचा अर्थ छांदोग्य नावाच्या प्रकरणामध्ये आपण ब्रह्मविद्येचा अभ्यास करू ती ब्रह्मविद्या इथे सांगितली आहे। तेव्हा ब्रह्मविद्येचा अभ्यास आहे। ब्रह्म हे निर्मुक्त आहे। निर्मुक्त बंधनमपार सुखांबुराशिम असं वर्णन आहे त्याचं। म्हणून निर्मुक्त जे आहे म्हणजे कोणत्याही बंधनात जे नाही त्याच्याविषयीची माहिती, परिचय, त्याची संपूर्ण मीमांसा आपण जर शिकून घेतली तर बंधनातून आपणही मुक्त होतो। या प्रकारचा हा उपनिषदाचा अभ्यास आहे। तो पुष्कळ उपनिषदे आहेत
108 आहेत असं लोक म्हणतात, विचारवंत म्हणतात 108 आहेत. 15-17 नावे स्पष्टपणे पुष्कळांना माहीत आहेत. या सर्व उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या सांगितली आहे. त्यातले प्रवक्ते वेगवेगळे आहेत, मांडणीची थोडीशी धाटणी वेगवेगळी आहे, कुठे अधिक भर द्यावा हे भर देण्याचे मुद्दे वेगवेगळे आहेत. परंतु तात्पर्य अर्थाने जर पाहिलं तर संपूर्ण उपनिषद विद्या ही ब्रह्मविद्या आहे. मुक्त असं, शांत असं, सुखस्वरूप, केवळ सत्ता स्वरूप असं जे ब्रह्म, त्याच्याविषयीचं ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या. आणि हीच विद्या आपण शिकलो असताना मुक्ती हा लाभ आहे. अन्य कोणत्याही उपायाने बंधने शिथिल होत नाही. जी बंधने दोरीने बांधल्यासारखी स्पष्ट दिसत नाहीत, परंतु आपण काही करण्यासाठी स्वतंत्र नाही याचा रोज अनुभव घेतो. आपल्याला ताप येऊ नये ही इच्छा आहे, पण ताप न येण्यासाठी आपण स्वतंत्र नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे. तो येतोच. म्हणजे ताप येण्याच्या बाबत आपण कुठेतरी बांधलेले असलो पाहिजे, परतंत्र असणार आपण. दुःखाच्या बाबत आपण परतंत्र आहोत, आपल्याच कर्माने, आपल्याच अज्ञानाने, परंतु आपण परवश आहोत, स्वतंत्र नाही. म्हणजे आपण बंधनात आहे. अभ्यास वर्गाला येणे सुद्धा आपण स्वातंत्र्याने करू शकत नाही. काहीतरी अशीच अडचण उपस्थित होते की नाही कुणाला येता आलं. बंधन ज्यावर उपाय करण्याचा आपल्याला मनात असून उपाय करणं जमत नाही, म्हणजे आपण परतंत्र कशाशी तरी आहे. आणि याचं मूळ कारण अविद्या हेच आहे. म्हणून संसारातलं सगळं बंधन हे अविद्या बंधन असंच म्हणवलं जातं. अविद्या बंधनाला सोडवणारी ब्रह्मविद्या हा उपनिषदांचा विषय आहे. आणि हे शिकून घेण्याकरता ज्या रीती आहेत, त्याच्यासाठी अभ्यासाची जी एक विशिष्ट पद्धती आहे, ही आपण थोडीशी शिकून घ्यावी आणि त्यानंतर या छांदोग्याचा आपण अभ्यास करावा. याच्याबद्दल माहिती पाहताना बघितलं आहे, ब्राह्मण उपनिषद आहे. ब्राह्मण ग्रंथामध्ये जे उपनिषद सांगणाऱ्या श्रुतींचे भाग असतात लहान लहान, त्या प्रत्येक भागाला कंडिका असं नाव आहे. आणि ह्या कंडिका मंत्ररूप नाहीत. ज्यामध्ये दिलेली माहिती ही मंत्ररूप नाही अशा ग्रंथाला ब्राह्मण ग्रंथ नाव आहे. आणि बाकीचे मंत्र ग्रंथ आहे वेदाचे भाग. तेव्हा मंत्र नसलेले म्हणजे मंत्र नाहीत, ते उपयोगाच्या दृष्टीने किंवा महत्वाच्या दृष्टीने कमी असा अर्थ नाही. ती त्या श्रुतीची रचनाच तशी आहे. ते मंत्ररूप नसणारे असेच जे उपनिषदाचे भाग आहेत म्हणजे कंडिका आहेत, असे या उपनिषदात असल्यामुळे हे ब्राह्मण उपनिषद आहे. आणि या ब्राह्मण उपनिषदाचा आपण अभ्यास करू. मोठा आहे छांदोग्य उपनिषदाचा हा ग्रंथच मोठा आहे. जेवढा मोठा वा जेवढा लहान तो कसाही जरी असला तरी आपल्याला एका मर्यादेने या ग्रंथांचा अभ्यास करणे असं जे सुरुवातीला म्हटलं तेच वाक्य पुन्हा म्हणून मी पुढच्या भागात प्रवेश करते आहे. ज्या मर्यादेत उपनिषद किंवा ब्रह्मविद्या प्रतिपादक ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे त्या मर्यादेचं नाव अनुबंध चतुष्टय आहे. मघाच्या व्याख्यानात हा शब्द निघाला होता. माझ्यासाठी ते सोपं होऊन गेलं आहे, कारण त्या चतुष्टयाला अनुबंध चतुष्टय म्हणतात असं श्रोत्यांकडून उत्तर आलंय. म्हणजे श्रोते बरेचसे तयार आहेत. तेव्हा मला सांगायला ते सोपं झालेलं आहे. अनुबंध चतुष्टय, बंधन निर्माण करणाऱ्या 4 गोष्टी, चौकट तयार करून देणाऱ्या 4 बाबी, त्या सीमेच्या पलीकडे जायचं नाही असं सुचवणाऱ्या 4 बाबी, या चौकटीचंच नाव अनुबंध चतुष्टय असं आहे. 4 बाबी याच्यामध्ये आहेत. आणि या 4 बाबींमधल्या एका बाबीचा खुलासा झालेला आहे. त्यातली पहिली बाब अधिकारी अशी आहे.
अधिकारी समजल्याखेरीज ग्रंथाला हात लावण्याचं काही कारण नाही. बाजारामध्ये इंजिनिअरिंग विषयाचे खूप पुस्तकं उपलब्ध आहेत आणि ते कोणीही विकत घेऊ शकतं. मी सुद्धा जाऊन एक पुस्तक विकत घेऊ शकते. वैद्यक शास्त्राची पुस्तके उपलब्ध आहे. मी दुकानात गेले, मला ते पुस्तक हवंय, तर दुकानदार ते पुस्तक मला देऊ शकतो, ते मी घेऊ शकते. पण ते वाचून मला काहीच बोध होणार नाही, म्हणून मी वैद्यक शास्त्राच्या पुस्तकाची किंवा इंजिनिअरिंग विज्ञानाच्या पुस्तकाची मी अधिकारी नाही. अधिकारी म्हणजे योग्यता असणारा. योग्यता त्याचीच असते की ज्याला समजतंय. मग जे आपल्याला समजत नाही त्याचे आपण अधिकारी नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अधिकारी नाही. अधिकारी कधीच होणार नाही का असं काही नाही. आपण त्याची पात्रता वाढवू शकतो. मी 4-2 वर्ष जर काही वैद्यक शास्त्राचा अभ्यास कोणाच्या जवळ बसून केला तर मी त्या पुस्तकांचे अधिकारी होईल. म्हणून ज्या वेळेला आपण त्याचे अधिकारी नाही, म्हणजे त्याच्या आकलनाची योग्यता आपल्या जवळ नाही, तोपर्यंत आपण अधिकारी नाही असं ठरतं. उपनिषदाचा अधिकारी आता सांगितल्याप्रमाणे तो साधन चतुष्टय संपन्न असावा. साधन चतुष्टय संपन्नतेतून, एवढ्या मोठ्या शब्दामधून, अवघड वाटणाऱ्या शब्दातून सोपेपणाने 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. चित्त शुद्ध असणे आणि चित्त स्थिर असणे हा परिणाम साधन चतुष्टय संपन्नतेचा आहे. चित्त शुद्ध असणे आणि ते स्थिर असणे, आपल्याजवळ या 2 गोष्टी कमी पडतात. ज्या अर्थी विषय भोगावा वाटतो त्या अर्थी ते शुद्ध नाही, हा आपण आपल्यासाठी निर्णय करायचा. कोणताही विषय भोगावा वाटतो, पाहावा वाटतं. 5 प्रकारांनी विषय आपल्या समोर आहेत. कोणत्याही प्रकाराने तो जर भोगावा वाटत असेल, कोणाला काही डोळ्यांनी पाहण्याची हौस अधिक आहे, कोणाला ऐकण्याची हौस अधिक आहे, कोणाला खाण्याची हौस अधिक आहे, कोणतीही असो, 5मध्ये काही भेद न करता आपण बघू. विषय भोगावा असं जर वाटत असेल, स्वप्नात जरी वाटलं तरी चित्त अशुद्ध आहे समजावं. आणि विषयांच्या विषयीचा पूर्णपणे वीटच आहे. शरीर असेपर्यंत भोगावं लागेल काही ना काही. गरज असणे वेगळी बाब आहे आणि हौस असणे ही त्याहून अजिबात वेगळी बाब आहे. म्हणून विषयांच्या संबंधाची हौस म्हणजेच भोगण्याची इच्छा ही जोपर्यंत होते आपल्याला, तोपर्यंत चित्त अशुद्ध आहे. पाप वासना निर्माण होत असेल तरी चित्त अशुद्ध आहे असं समजावं. आणि पाप वासना शब्दाचा अगदी सोपा अर्थ धर्माच्या विरुद्ध आचरण करावं वाटणे. हे का आजच्या जगात चालतं का? हल्ली हे चालतं का? शिक्षणाच्या काळात चालतं का? नोकरी धंद्याने एवढ्या व्यस्त जीवनात हे शक्य आहे का? मग हे असं होऊ द्या, काही बिघडत नाही. धर्माच्या बाह्य वर्तन करण्याची बुद्धी होणे, ते करणे आणि ते करण्याचं समर्थनही करणे, एवढं ज्या वेळेला घडेल त्याला पाप वासना समजावं. ही होते तोपर्यंत चित्त अशुद्ध आहे. म्हणजे विहित कर्माचा त्याग आणि निषिद्ध कर्मांचा स्वीकार ही बुद्धी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही पाप वासना म्हणजे अशुद्ध चित्ताची प्रवृत्ती आहे. पाप वासना अनेक प्रकारे आहे. दुसऱ्याला काही पीडा निर्माण करावी वाटणे पाप वासना आहे. एखादं विहित कर्म न करावं वाटणे पाप वासना आहे. निषिद्ध कर्म करावं वाटणे पाप वासना आहे. या पाप नावाच्या शब्दामध्ये पुष्कळ मोठा व्याप आहे. तो सर्वच लक्षात घेऊन थोडक्यात धर्मबाह्य वर्तनाची इच्छा होणे, प्रवृत्ती होणे, ते करणे आणि केल्यावर त्याचं समर्थनही करणे, एवढं अशुद्ध चित्त आहे म्हणून निर्णय करावा. जे चित्त अशुद्ध आहे ते स्थिर होत नाही. आपण सर्व लोक कमी अधिक प्रमाणामध्ये ध्यान करतो, जप करतो.
जप आणि ध्यानाच्या प्रसंगी आपलं चित्त फार हिंडत असते, अतिशय हिंडत. हा सगळ्यांचा अनुभव आहे. एक माळ करा किंवा 2-4 वेळाच नाम म्हणा, वा रोज 13 माळा करा, 50 माळा करा इत्यादी, वा कोणत्याही प्रकारचं ध्यान करा, सगुण मूर्ती समोर ठेवून ध्यान करा, सोहमचं ध्यान करा. डोळे झाकणे म्हणजे ध्यान नव्हे, मन स्थिर होणे याचंच नाव ध्यान आहे. आणि ते खूप जागी हिंडत राहतं. बरं, हिंडताना तरी ते वाटेल त्या जागी जात. तेही खूप चांगल्या जागी जर गेलं तर निदान फार बिघडायचं नाही, पण तसंही नव्हे, वाटेल तिथे ते जात. आणि मन कुठेही जाऊन बसतं, तिथे ते फार वेळ राहत नाही. ते दुसरीकडे जाऊन बसतं, तिथेही फार वेळ राहत नाही. म्हणजे मनामध्ये सुरू असणारा संकल्पाचा विषय सतत बदलत राहतो. याला अस्थिर मन चित्त म्हणतात. खरं म्हणजे हे मन कुठे जाऊन बसतं हे आपण थोडं नीट पाहायला पाहिजे. शरीराला कुठे बसायचं असतंय, हे आत्ता आपण इथे बसला आहात, कुठे कधी बाहेर बसावं लागतं. प्रवासात गाडीत बसत असतो, ऑफिसमध्ये बसतो, घरी बसतो. आणि जिथे जिथे आपण शरीर बसवतो तिथे जागा स्वच्छ आहे हे आधी आपण पाहतो. फुंकून घेतो, झाडून घेतो, त्याच्यावर काही आपलं स्वच्छ वस्त्र टाकतो. जिथे शरीर बसवायचं ती जागा शुद्ध स्वच्छ आहे हे खूप काळजीने पाहिलं जातं. मग आता जिथे मन बसवायचं ती वस्तू सुद्धा स्वच्छ शुद्ध असावी का नाही? आणि खरं म्हणजे शरीर मळक्या जागी बसलं ते एक वेळ चालेल, पण मन तरी पवित्र जागेवर बसलं पाहिजे. आणि अशुद्ध जागेवर बसल्यावर शरीर मळतं म्हणून धुवून काढायचं. मग अशुद्ध ठिकाणी गेलेलं मन जर मलिन झालं असेल तर तेही धुण्याचे काही प्रयत्न करावेत का न करावेत? पण मन कुठेही जाऊन बसून येतं, पण त्याच्या धुण्यासाठी कधी काही उपायच केला जात नाही. आणि म्हणून मालिन्य वाढत वाढत जातं आणि हे चित्त, मन, अंतःकरण हे अत्यंत मलिन होत चालतं. आपण बाहेरून जाऊन येतो, 2-4 तास बाहेर हिंडलो आणि आता घरी आलो म्हणजे म्हणतो बाहेरून आलो ना, कसं घाणेरडं वाटतंय, हात धुईल, पाय धुईल. जास्त घाणेरडं वाटलं तर पूर्ण शरीराला स्नान घालील, तोंड धुईल, पुष्कळ चुळा भरेल. बाहेरून आला आहे म्हणून म्हणतो शरीर मळालं. आत्मरूप सोडून विषयांवर जाणे याला मनाचं बाहेर जाणे म्हणतात. आणि हे मन सतत बाहेर हिंडत असतं, ते किती मळत असेल. आणि म्हणून मनाचं स्थैर्य हा महत्वाचा विषय आहे. ते हिंडत राहतं. हिंडत असताना मालिन्य गोळा करून येतं, अशुद्धी वाढत जाते. अशुद्धी वाढेल त्या प्रमाणात स्थैर्य त्याचं बिघडत जातं. आणि चित्त स्थिर होत नाही तोपर्यंत सूक्ष्म होत नाही. आणि दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. वेदांचा, उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर बुद्धी सूक्ष्मच पाहिजे. आणि ही सूक्ष्म न होण्याचं कारण ती मलिन आहे, अस्थिर आहे. मलिन चित्ताचा परिणाम अस्थैर्य, अस्थैर्याचा परिणाम सूक्ष्म न होणे आणि सूक्ष्म न होण्याचा परिणाम ब्रह्मविद्या न समजणे हा आहे. हे इतका सोपा भाग आहे आणि हा आवश्यकपणे आधी करावा. ज्याने चित्त शुद्ध स्थिर असं केलं आहे म्हणून एकाग्र होऊ शकत आहे, असा जो कोण अभ्यासक साधक आहे तो उपनिषद विद्येचा अधिकारी आहे. आणि चौकटीमधला 4 पैकी हा एक मुद्दा आहे अधिकारी. यानंतर विषय आहे. ब्रह्मविद्येचा विषय कोणता, आपण काय शिकणार त्याच्यामध्ये? ब्रह्मविद्येचा विषय कोणता? आपण छांदोग्याच्या आधाराने बोलू. सर्वं खलु इदं ब्रह्म असं 3ऱ्या अध्यायामध्ये वचन येईल. हे सर्व ब्रह्मरूप आहे. स य एष अणिमा ऐतदात्म्यमिदं सर्वं. हे सर्व हे ब्रह्मस्वरूप आहे.
सद्ब्रह्मरूप हे सर्व आहे. हे सर्व म्हणजे ही सृष्टी ही ब्रह्मरूप आहे. जी स्वतंत्र सत्तावान वस्तू आहे अशी सद्वस्तू तिलाच ब्रह्म म्हणतात. तीच वस्तू हे जग आहे. सगळी सृष्टी ती वस्तूच झालं आहे अशी या विद्येची एकूण रीत आहे. याचं स्वरूपच या प्रकारचं आहे. म्हणून हे स्वरूप सांगितलं आहे. सर्वम औपनिषदम असं याच्या शांतीपाठात म्हटलं आहे. उपनिषदात ज्याचं वर्णन केलं आहे सद्वस्तू म्हणून ते सर्व ब्रह्म आहे किंवा उपनिषद ह्या सर्वाला ब्रह्म समजत आहे. शांतीपाठातलं वचन आहे. आणि याप्रमाणे हे सर्व ब्रह्मरूप आहे हा विषयाचा एक भाग आहे. तत्सत्यम स आत्मा तत्वमसी श्वेतकेतो असं 6व्या अध्यायाचं वचन आहे. आणि म्हणून ते जे सद्ब्रह्म आहे तेच हे श्वेतकेतो तू आहेस असं श्वेतकेतू नावाच्या शिष्याला त्यांचे गुरु पिताश्रीच आहे ते त्यांचे उद्दालक ऋषी सांगतात. म्हणून हे श्वेतकेतो तू तेच ब्रह्म आहेस असा उपनिषदाचा हा उपदेश आहे. छांदोग्य उपनिषदाचा विषय जीव आणि ब्रह्म यांचा अभेद स्पष्ट सांगणे, संपूर्ण हे विश्व सृष्टी भूत मात्र सर्व ब्रह्मरूप आहेत असं सांगणे. दोन्हीचा एकच अर्थ आहे. सर्व ब्रह्मरूप आहे असं जर म्हटलं तर त्याच्यात जीव येतोच. सर्व ब्रह्मरूप आहे या वाक्यात जीव ब्रह्म आहे हा अर्थ अभिप्रेतच आहे. पण एवढ्या अभिप्रेत गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या कळत नाहीत तेव्हा अभिप्रेत गोष्टी उमजणे अवघड नसावं. आणि म्हणून स्पष्टपणे तत्सत्यम स आत्मान तत्वमसी असं सांगितलंय. तत्वमसी हे सामवेदाचं महावाक्य आहे. ते छांदोग्य उपनिषदात आलेलं आहे. आणि हे महावाक्य उपदेश स्वरूप आहे. 4 वाक्यांचा उल्लेख झाला. सर्वांना 4 वाक्य पाठ आहेत. त्यातलं ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म हे आहे. आणि हे लक्षण महावाक्य आहे. जसं विज्ञानम आनंदम ब्रह्म असं उपनिषदाने ब्रह्मवर्णन केलं आहे तसं प्रज्ञानम ब्रह्म इथे सुद्धा ब्रह्मवस्तूचं लक्षण सांगितलं. प्रज्ञान हे ब्रह्म आहे. प्रज्ञानाची व्याख्या केली आहे. आयतरेयाचा विषय आपल्याला आता काही म्हणायचा नाही. पण प्रज्ञान हे ब्रह्मवस्तूचं लक्षण आहे. जसं सच्चिदानंदात सच्चिदानंद हे 3 लक्षणे आहेत त्याप्रमाणे प्रज्ञान हे लक्षण आहे. आणि म्हणून हे महावाक्य लक्षण महावाक्य आहे. यजुर्वेदामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा अहम ब्रह्मास्मी मी हे 4थ्यांदा सांगते. सामवेदाचं महावाक्य तत्वमसी हे आहे. हे उपदेश महावाक्य आहे. सद्गुरूंनी सत्शिष्याला सांगायचं. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू 3 लक्षणांनी युक्त असं जे बोध करणारं तत्व आहे ते सद्गुरु तत्व आहे. ते तत्व जिथे स्पष्ट आविर्भूत झालं अशा व्यक्तीला आपण सद्गुरु समजतो. आणि ह्या सद्गुरूंनी अधिकारी शिष्याला जो उपदेश करायचा एकमेव उपदेश आहे तो तत्वमसी हाच आहे. म्हणून तत्वमसी हे उपदेश महावाक्य आहे. उपदेश झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे? त्या उपदेशाप्रमाणे आपल्याला काहीतरी अनुभूती यायला पाहिजे. जो उपदेश गुरूंनी केला त्याचा काहीतरी स्पष्टार्थ उमजायला हवा. कुठेतरी त्याची अनुभूती यायला पाहिजे. आणि ही अनुभूती सुचवण्यासाठी अथर्ववेदाचं महावाक्य आहे ते आहे अयम आत्मा ब्रह्म. आणि म्हणून अयम आत्मा ब्रह्म हे अथर्ववेदाचं महावाक्य हे अनुभव वाक्य आहे. पहिलं लक्षण वाक्य झालं. दुसरं सांगितलेलं उपदेश वाक्य आहे. तिसरं अनुभव वाक्य आहे. आणि आता जो अनुभव आलेला आहे आपण ज्याने सुखी झालो त्याने दुसऱ्यांनीही सुखी व्हावं. गुरूंच्या उपदेशाने मी अत्यंत धन्य झालो, कृतार्थ झालो. आणि म्हणून आनंद चित्ती मावत नाही म्हणून घोष करीत तो सच्शिष्य निघतो. तेव्हा त्याच्या कृतार्थतेचं घोष वाक्य अहम ब्रह्मास्मी हे आहे. हे सगळे अनुभव रूपच आहेत पण त्यातल्या काही बारीक छटा आहेत.
की या झटांच्या साह्याने आपण यांचे 4 भाग, एकच अभेद सांगण्यासाठी 4 वाक्य ज्या अर्थी आली आहेत त्या अर्थी त्यांच्या छटांमध्ये कुठेतरी थोडा फरक आहे. आणि तसा फरक लक्षात घेऊ आपलं तत्वमसी महावाक्यावर आपण येऊ. हे सामवेदाचं म्हणजे छांदोग्यामधलं महावाक्य आहे. आणि हे महावाक्य समजवून घेणे, समजवून घेताना त्याच्या व्याकरणाच्या दृष्टीने अडचणी काय आहेत, अनुभवाच्या दृष्टीने अडचणी काय आहेत, शास्त्राच्या दृष्टीने अडचणी काय आहेत, त्या निवारण कशा होतील, आणि प्रत्यक्षामध्ये ईश्वर आणि जीव यांचं ऐक्य कसं असेल, ह्या साधक बाधक गोष्टींनी उहापोह करून हे वाक्य समजवून देणे आणि समजवून घेणे हा छांदोग्य उपनिषदाचा प्रधान विषय आहे. आदौ ब्रह्माहमस्मित्यनुभव उदिते सर्विदम ब्रह्म पश्चात. आपण स्वतः ब्रह्मरूप आहो हे आधी समजलं म्हणजे पाठीमागून मग हे सर्व ब्रह्म आहे असा बोध होतो, असा आचार्य बोलतात. सर्व ब्रह्मरूप आहे असं जरी आधी कळलं तरी काही बिघडायचं कारण नाही, कारण सर्वांमध्ये जीव अंतर्भूत आहे. कोणीकडून गेल्याने फारशी हानी नाही. आचार्यांच्या मताप्रमाणे आधी तत्वमसीचा उपदेश आणि मग सर्वं खलु इदं ब्रह्म याचा अनुभव होईल असं सांगणं आहे. तेव्हा हा विषय पुन्हा एकदा विषयाचा समारोप करू आपण. जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे आणि संपूर्ण सृष्टी ब्रह्मरूप आहे. हे सुखस्वरूपच आहे, आनंद रूपच आहे, सत्ता स्वरूप आहे. मघाशी इथे विवर्ताचे किंवा अध्यासाचे उदाहरण निघाले, रज्जू सर्प वगैरे. त्याच्यात मी एकच तो दृष्टांत पुन्हा म्हणते एखाद्या वाक्याने. रज्जू सर्पाचा दृष्टांत अनेकदा अनेकांनी ऐकलाय. आपण बघू कुठेतरी कोपऱ्यात थोड्याशा अंधारात आपल्याला एक दोरी सापासारखी दिसते आहे, असा त्या दृष्टांताचा एकूण प्रयोग आहे. आता ती जेव्हा सापासारखी दिसते तेव्हा पाहणारा खरं म्हणजे दोरीच पाहत असतो की नाही सांगा. तिथे दोरीशिवाय जर दुसरं काहीच नाही तर तो फक्त दोरीच पाहत असतो. तो पाहत असतो दोरी पण दिसत असतो साप, असा तो प्रयोग आहे. हे सर्वं खलु इदं ब्रह्मच असत हे ब्रह्मरूपता आहे. हे जे दृश्य दिसतं आपल्याला हे आपण जेव्हा कशाहीकडे पाहू तेव्हा ब्रह्माकडेच पाहतो, कारण दुसरी वस्तूच नाही. त्या कोपऱ्यात दोरीशिवाय काहीच नाहीये. ह्या सृष्टीत ब्रह्माशिवाय काहीच नाही. ऐतदात्म्यमिदं सर्वम. म्हणून दुसरं काहीच नसल्यामुळे आपण दुसरं काय पाहणार आहे सांगा. दुसरं काही पाहण्याची इच्छा जरी झाली तरी तशी वस्तू नाहीये. परंतु दिसत मात्र ब्रह्म नसून दिसतंय ते जग, हे विश्व दिसतंय. म्हणून जेव्हा जे पाहतो ते तसं दिसत नाही तेव्हा झालेलं दर्शन भ्रमाचं असतंय. मला तो विवर्ताचा विषय इथे आता सांगायचा नाही, पुढच्या प्रकरणात एकदा बघता येईल. पण ब्रह्मवस्तू शिवाय या विश्वात काहीच नाही. आपण तेच पाहतोय पण आपल्याला भान होतंय ते सृष्टीचं होत आहे. तेवढंच ब्रह्मरूपता आहे. आधी आपण ब्रह्मरूप कसे याचा अभ्यास करू आणि त्यानंतर सृष्टी ब्रह्मरूप आहे हे समजायला अडचण जाणार नाही असं आचार्यांचं आपल्याला प्रतिज्ञापूर्वक आश्वासन आहे. आणि म्हणून विषय आपण जीव ब्रह्माचा अभेद, संपूर्ण सृष्टी ब्रह्मरूपच आहे असा आहे. हा समजावून घेण्यासाठी खरंच सांगा किती बारीक व्हावं लागेल. ती दोरी आहे हे पाहता येणे हे खूप अवघड आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तितकी सूक्ष्मता पाहिजे. आणि आपण बघा ना, थोड्याशा अंधारात जेव्हा पाहायचा असतोय तेव्हा आपण हे आपले भौतिक डोळे जे आहेत ना, कमळाच्या पाकळीसारखे, ते बारीक करून घेतो. आणि ते बारीक करून घेतले म्हणजे आपल्याला जरा जास्त दिसतं, स्पष्ट दिसतं, नक्की काय आहे ते दिसतं. भौतिक दृष्टी जर बारीक करावी लागते तर ब्रह्म पाहणारी अभौतिक दृष्टी किती सूक्ष्म करावी लागेल. म्हणून
सूक्ष्म या दृष्ट्या दृश्यते, सूक्ष्म दृष्टीने पाहण्याची वस्तू आहे. हा विषय तसाच सूक्ष्मपणे समजावून घ्यायचा. विषय अधिकारी विषय झाला, यानंतर प्रयोजन आहे किंवा फल आहे. फल प्रयोजन अगदी सोपं आहे. ह्या अभ्यासाने या विषयाचा अभ्यास झाला असता, विषय आत्मसात झाला असता जो लाभ होतो तो लाभ म्हणजे फल आहे. आणि ते फल मिळावं ह्या हेतूने ग्रंथकर्त्याने ग्रंथ लिहिलेला असतो. म्हणून ग्रंथकर्त्याचा ग्रंथ लिहिण्यामागचा हेतू, याला प्रयोजन नाव आहे. हे लिहिण्याचं काय प्रयोजन म्हणजे काय कारण आहे, काय निमित्ताने लिहिला, कोणता हेतू धरून ग्रंथ लिहिला. आणि जो हेतू धरून ग्रंथ लिहिला जाईल तो हेतूच त्या ग्रंथाने लाभणारं फल असतो. आणि याप्रमाणे फलाचा किंवा प्रयोजनाचा विषय झाला. आणि याचं काय फल आहे, छांदोग्य उपनिषदाच्या अभ्यासाचा फल काय आहे, न च पुनरावर्तते, तो पुन्हा जन्माला येत नाही. स आत्मविद भवती, स स्वराड भवती. स्वराड म्हणजे ब्रह्मविद्येने सालंकृत होऊन जणू काही सम्राट झाला असा होतो. ब्रह्मविद्येतच अवगाहन करीत राहतो अशा तऱ्हेचा ब्रह्मविद्येने असा सुसंपन्न झालेला ब्रह्म साक्षात्कारी होतो. स स्वराड भवती हे प्रयोजन किंवा फल आहे. आणि यच्चयावत भूत मात्र अशा ब्रह्मरूपतेच्या वैभवातच जाऊन पडावेत एवढा हेतू ह्या छांदोग्य ग्रंथाचा आहे. आणि याप्रमाणे हे प्रयोजन किंवा फल आहे. शेवटी संबंध आहे आणि संबंध पुष्कळ प्रकारचे आहेत. त्याच्यात आपण अधिकारी बघितला आणि विषय बघितला. ह्या अधिकाऱ्याचा ह्या विषयाशी काय संबंध आहे, अधिकाऱ्याचा विषयाशी काय संबंध आहे, अधिकाऱ्याचा फलाशी काय संबंध आहे, ग्रंथाचा विषयाशी काय संबंध आहे, इत्यादी इत्यादी जे एकमेकात संबंध असतात हे संबंध, यांना संगती असं आणखी नाव आहे. या सगळ्या संगती ग्रंथ हा विषय आपल्याला प्रतिपादन करून सांगेल. आणि जो विषय प्रतिपादन करून सांगितला तो प्रतिपाद्य असेल. म्हणून ग्रंथ आणि विषय यांचा संबंध प्रतिपादक प्रतिपाद्य असा आहे. याचं जे फल आहे ते अधिकाऱ्याने मिळवायचंय, प्राप्त करायचंय. प्राप्त करणारा म्हणजे प्रापक आहे, जे मिळवायचं ते प्राप्य आहे. आणि म्हणून अधिकाऱ्याचा प्रयोजनाशी संबंध प्रापक प्राप्य भाव संबंध असा आहे. आपण मगाशी प्रस्तावनेच्या भागामध्ये ऐकलंय की या उपनिषदांच्या 8 अध्यायांच्या पैकी 5 अध्याय सुरुवातीला उपासनापर आहेत आणि पुढचे 3 अध्याय ज्ञानपर आहेत. ज्ञानकांडामध्ये एवढ्या उपासना सांगण्याचं प्रयोजन काही असलं पाहिजे. तर एवढ्या उपासना सांगून चित्ताची शुद्धी आणि स्थिरता, प्रामुख्याने स्थिरता करून घेणे हा आहे. म्हणून पहिले 5 अध्याय चित्ताला स्थिर करतील तेव्हा पुढच्या 3 अध्यायाचा अधिकार प्राप्त होईल. आणि म्हणून अधिकार देणारं कारण 5 अध्याय आहेत आणि त्या कारणाचा परिणाम म्हणून पुढचे 3 अध्याय आहेत. कारणाला हेतू असा एक शब्द आहे आणि कारणाचा परिणाम रूप, ज्याला कारण आहे त्याला कार्य म्हणायचं. आणि म्हणून या पहिल्या 5 अध्यायांचा पुढच्या 3 अध्यायाशी संबंध कारण कार्य रूप भाव संबंध किंवा हेतू हेतुमत भाव संबंध असा आहे. आणि याप्रमाणे ह्या संगती आपण लक्षात ठेवाव्या. या 4 बाबी एकदा लक्षात ठेवल्या म्हणजेच ग्रंथाला हात लावायचा. आपलं चित्त शुद्ध आहे अशी खात्री वाटते आहे, स्थिर आहे अशी ही खात्री वाटते आहे. म्हणून मी अधिकारी आहे हा निर्णय करून आपण अभ्यास करणार, याचा हा विषय आहे. म्हणून याचं पहिलं अक्षर वाचायला सुरुवात होईल तिथपासून याचा मुख्य विषय सतत लक्षातच पाहिजे, याचं भान पाहिजे. म्हणजे हे वाचन केलं असताना मला हे कळवून घ्यायचं आहे, मला जीव ब्रह्मैक्य समजावून घ्यायचं आहे, याचं भान विसरलं तर काही वाचन स्वैर होऊन जातं. म्हणून उपनिषदाचं प्रत्येक वाक्य
हे त्या गोष्टीच्या स्पष्टीकरणाकरता लागलेलं आहे. त्याचा साक्षात संबंध तसा दिसला नाही तरी पर्यायाने आधीच्या भूमिकावरचा संबंध असेल तो, परंतु अंतिमतः हे उपनिषद वाक्य हा अभेद सुचवणार आहे. याचं अखंड भान ठेवणाराच फक्त अभ्यासक असतो. हे भान विसरलं तर अभ्यास होत नाही. आणि म्हणून चौकटीची ती एक बाजूच आहे, हा विषय लक्षात असणे. प्रयोजन हे वाचून मला हे फल लाभायचं आहे तेव्हाही लक्षात आलं पाहिजे. हे आत्ताच्या शिकणाऱ्या शाळेतल्या पोरांना विचारा, तू कशासाठी शिकतो? त्याला काही माहित नाहीये कशासाठी शिकतो. त्याचं खरं उत्तर आहे, आई बापाने मला शाळेत घातलंय म्हणून शिकतो. त्याला काही समजत नाही मी कशासाठी शिकतोय. 12वीच्या पोराला म्हणजे 16-17 वर्षाच्या पोराला विचारा, तू कशासाठी शिकतोय? आता इथून पुढे कोणत्या शाखेमध्ये जाशील? तो मग इतकंच म्हणतो की मार्क कसे मिळतात त्यावर ठरवीन, म्हणजे त्याला आज माहित नाही काय व्हायचंय. काय प्रयोजनाचं फलाचं काही भान कुठेतरी यद्वा तद्वा भविष्यती या प्रकाराने आपलं सगळं कारखाना चालू आहे. हे होऊ नये. ग्रंथाभ्यासाच्या प्रयोजनाकडे अखंड दृष्टी पाहिजे. आणि ह्या संगती सुद्धा मी आता पहिल्या अध्यायामध्ये आहे, म्हणजे हा उपासनेचा अध्याय आहे. ह्या अध्यायानंतर मी अधिकारी बनणार आहे, म्हणून याचा अभ्यास मी चांगला करीन. पण मला तो 6, 7, 8 या अध्यायांमध्ये प्रवेश करायचा आहे. दुसऱ्या अध्यायात आलोय. माझं चित्त आता एका अभ्यासाने अधिक स्थिर झालंय की नाही तपासत गेलं पाहिजे. 5वा अध्याय संपेल तेव्हा मी ज्ञानाचा अधिकारी झालो आहे हे वाटलं पाहिजे. असा सार्थ, सहेतुक, यथार्थ असा अभ्यास होण्यासाठी एकदा विषय समजला म्हणजे एक आकर्षण निर्माण होतं. अधिकारी समजला म्हणजे प्रयत्नाला दिशा मिळते. आणि म्हणून साधन चतुष्टयाचा अभ्यास झाला असताना आपल्याला अभ्यासाची दिशा मिळते, अभ्यासाची इच्छा बळावते, प्रवृत्ती वाढते आणि अधिकार संपन्न होण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील होतो. साधन अनुबंध चतुष्टयाचा हा उपयोग आहे. यानंतर आपण याच्यामध्ये याचं जे प्रयोजन पाहिलं, अधिकारी बघितला, संबंध पाहिला, ह्या सर्वांचा आणखीन एक काही उपयोग आहे. आणि तो उपयोग म्हणजे ग्रंथाचं आपल्याला तात्पर्य शोधता आलं पाहिजे. तात्पर्य शब्दाचे बरेच अर्थ आहेत. 2 अर्थ फक्त सांगते आहे. तात्पर्य म्हणजे निष्कर्ष. कोणत्याही गोष्टीवरून आपल्याला काय फलित दिसलं, निष्कर्ष काय निघाला, काय नियमाला, काय निर्णयाला आपण पोहोचलो, त्याला तात्पर्य म्हणतात. तात्पर्याची व्युत्पत्ती पाहिली तर त्याचा एक आणखीन अर्थ येतो. तात्पर्यामध्ये तत्पर असा एक शब्द आहे. तत्पर मध्ये 2 शब्द आहेत, तत् आणि पर. तत् म्हणजे ते आणि ते म्हणजे ब्रह्मवस्तू. आणि पर शब्दाचा श्रेष्ठ असा अर्थ आहे. तत्पर शब्दाचा अर्थ ब्रह्मवस्तू सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मवस्तू सर्वश्रेष्ठ आहे असं ज्या ग्रंथाने मानलं तो ग्रंथ ब्रह्माविषयी तत्पर झाला असं म्हणतात. आपण तत्पर शब्द नेहमी वापरतो. तत्पराचा अर्थ त्यालाच श्रेष्ठ समजणे असा होतो. म्हणजे उपनिषद ग्रंथ ब्रह्माशिवाय कशालाही श्रेष्ठ समजत नाही. म्हणून उपनिषद ग्रंथ वा वेदांत हा ब्रह्मतत्पर आहे. दोन्ही शब्द जोडून वापरायची जरूर नाही. तत्पर म्हटलं म्हणजेच ब्रह्मपर आहे. ब्रह्माला सर्वश्रेष्ठ म्हणजे तत्ला सर्वश्रेष्ठ मानणारा ग्रंथ आहे. म्हणून उपनिषद ग्रंथ तत्पर आहे. तत्परत्व नाम तयार केलं त्याच्यापासून. तत्परत्व व तात्पर्य. म्हणून ब्रह्माला श्रेष्ठ समजण्याचा जो भाव त्याला तात्पर्य नाव आहे. आणि म्हणून सर्व उपनिषद ग्रंथांचं तात्पर्य ब्रह्मामध्ये आहे, दुसरं कशातही नाही. यज्ञ करावेत असं वेदच बोलतो.
पण यज्ञ करावेत हे उपनिषदांचं किंवा वेदांचं तात्पर्य नाहीये. यज्ञाला सर्वश्रेष्ठ मानित नाहीत उपनिषद, आणि म्हणून हे यज्ञपर नाहीत, हे फक्त ब्रह्माला मानतात. म्हणून हे ब्रह्मपर असणारे ग्रंथ आहे. म्हणून यांचं तात्पर्य, यांची तत्परता, श्रेष्ठ मानण्याची भूमिका ही ब्रह्मसंबंधी आहे. आणि याप्रमाणे ग्रंथाचं तात्पर्य शोधता आलं पाहिजे. इतकं मोठं भरमसाठ वाचू आपण, फार अफाट आहे वेद वाङ्मय. एवढं वाचत असताना तात्पर्य निवडणे फार अवघड जातं. पण हे निवडायलाच पाहिजे आपल्याला. आणि हे निवडण्याची जी रीत आहे त्यासाठी 6 बाबींचा अभ्यास करावा लागेल. 6 बाबी तपासल्या ग्रंथाविषयीच्या, म्हणजे मग निर्णय निघतो. एखादा रोगी डॉक्टरकडे जाऊन पोहोचला म्हणजे डॉक्टर 5-6 बाबी तपासतो आणि मग या रोग्याला काय झालं असा निर्णय देतो. त्याचा निर्णय लवकर होत नाही आणि ते म्हणून तो त्याला भरती करून घेतो. आपल्याला पालकांना वाटत असतं की रोग्याचा जो पालक आहे त्याला वाटत असतंय ज्या अर्थी दवाखान्यात भरती आहे त्या अर्थी आता तो बरा होईल. पण अजून उपचार सुरूच नाही झाला, तो फक्त अंडर एक्झामिनेशन असतो. तो वेगवेगळ्या बाबी त्याच्यात तपासतो, नंतर निर्णय करतो आणि निर्णयाला आल्यानंतर उपचार सुरू होतो. म्हणून निर्णय करण्याकरता काही तपासावं लागतं. तसं ग्रंथाचं तात्पर्य म्हणजे निर्णय तपासायचा असेल तर 6 बाबी तपासाव्या लागतात. उपक्रमोपसंहारौ अभ्यासा पूर्वता फलम, या श्लोकाप्रमाणे काय आहे पुढचं ओळ, अर्थवादोपपत्तीच ग्रंथम तात्पर्य निर्णय. ग्रंथाचा तात्पर्य निर्णय करायचा असेल तर 6 बाबी तपासायच्या. नाव 7 आहेत पण बाबी 6 आहेत. उपक्रम आणि उपसंहार. उपक्रम प्रारंभाचा भाग, उपसंहार हा अंतिम भाग. हे 2 भाग तपासायचे. उपक्रमामध्ये ग्रंथाचं प्राक्कथन असतं. प्राक्कथन पूर्वीच सांगायचं या ग्रंथात असं असं असणार आहे. आणि या उपक्रमामध्ये विषयाची थोडी सूचना केलेली असते. ग्रंथाचं एकूण स्वरूप थोडंसं दिग्दर्शित केलेलं असतंय आणि तसं दिग्दर्शित करायचंय अशी प्रतिज्ञा असते. एवढा भाग उपक्रमामध्ये असतो. पुढे पुन्हा लेखन झालं ग्रंथाचं पूर्ण. दीर्घ जेवढा ग्रंथ असेल एवढं लेखन झालं. उपक्रमाचा संदर्भ आता तिथे देता आला पाहिजे यासाठी लिहिलं होतं आणि याप्रमाणे हे पूर्ण झालं आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, हारदासाची कथा मूळ पदावर. हे उपक्रम उपसंहाराचंच मराठीकरण आहे. म्हणजे जिथून ज्या अभंगावर, ज्या अभंगाच्या प्रतिपादनार्थ सुरुवात केली त्या अभंगाच्या प्रतिपादनातला विषय एकदा पुन्हा सांगून कीर्तनकार कीर्तन संपवतो आणि म्हणून तो उपसंहार करीत असतो. उपसंहार करणे म्हणजे आवरून घेणे, आवरून घेणे, गोळा करून घेणे, पुन्हा एकदा प्रमुख बाबीकडे लक्ष वेधून देणे आणि संपवणे. याप्रमाणे उपक्रम आणि उपसंहार आणि यांची एकवाक्यता असते. छांदोग्य उपनिषदाच्या बाबत आपण हा मुद्दा लक्षात घेऊ. या उपनिषदाच्या शांतीपाठात सर्वम ब्रह्म उपनिषदम, हे उपनिषद जे सांगतंय यातली सर्व गोष्ट ही ब्रह्मपरच आहे, सर्व ब्रह्मरूप आहे, असाच ह्या शांतीपाठातल्या या वचनाचा अर्थ आहे. असं जर आहे तर उपसंहारात आपल्याला हे सर्व ब्रह्म आहे असं कुठेतरी संदर्भ आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो सर्वं खलु इदं ब्रह्म 3ऱ्या अध्यायात, पुढे 6व्या अध्यायामध्ये ऐतदात्म्यमिदं सर्वम याप्रमाणे उपसंहार केलेला आहे. आणि म्हणून उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता देऊन छांदोग्य उपनिषदाने हे सर्व ब्रह्मरूप आहे असं सांगितलं. माहम मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु, शांतीपाठातले वचन. शांतीपाठ आपल्या इथे एक प्रकरणच आहे, त्याचा अर्थ आपल्याला उद्याच्या प्रवचनात पाहायचा आहे.
पण आता आपण निर्णायक षडलिंगांचा विचार करीत असल्यामुळे त्याचा थोडासा संदर्भ देते आहे. त्या वचनाचा अर्थ आहे, मी ब्रह्माचे निराकरण करू नये, ब्रह्माने माझे निराकरण करू नये. अनिराकरणम अस्तु, अनिराकरण असावे. ब्रह्म मला परोक्ष नसावं, ते प्रत्यक्ष असावं. ब्रह्म प्रत्यक्षच आहे, पण त्याचं मला भान नाही, म्हणून ब्रह्म मला प्रत्यक्ष आहे याचं मला भान आलं पाहिजे. माझं आणि ब्रह्माचं ऐक्य राहिलं पाहिजे. असलेलं ऐक्य ऐक्य आहे असं मला अनुभवरूप समजलं पाहिजे, असा तिथे अर्थ आहे. म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य शांतीपाठाने उपनिषदाचा उपक्रम करताना म्हटलेलं आहे. आता आपल्याला उपसंहारात असं वाक्य दिसलं पाहिजे, आणि म्हणून 6व्या अध्यायामध्ये तत्वमसी हा मुख्य उपदेशच आलेला आहे. आणि याप्रमाणे असा पुन्हा आपल्याला या ठिकाणी उपक्रम आणि उपसंहार छांदोग्य उपनिषदात एकवाक्यतेने आहे असं लक्षात येतं. म्हणजे प्रारंभाने प्रतिज्ञेने करायचं की मी ब्रह्म आहे, सर्व ब्रह्म आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञेचं एक विधान असतंय, जे करायचं आहे हे एका विधानाने वाक्याने सांगायचं, त्याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि अशी प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी आपल्याला उपसंहाराचा पुढे जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ती पूर्ण झालेली आहे असं दिसतंय. आणि पूर्ण झाली आहे, उपदेश केला तत्वमसी हा. आणि या ठिकाणी जो शिष्य ते वाक्य उपदेश ऐकायला बसलेला आहे त्या शिष्याने ते अपरोक्षपणे जाणलं आहे असा उपनिषदात 6व्या अध्यायाचा आपल्याला शेवट दिसतो. आणि याप्रमाणे उपनिषदाचा हा उपक्रम उपसंहार झाला. उपक्रम उपसंहार अभ्यास. अभ्यास म्हणजे वारंवार तेच करणे. आपण ग्रंथाची पारायणे करतो. पारायण शब्दाचा खरा ध्वन्यर्थ अभ्यास असाच व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा करतो ते म्हणजे तो अभ्यास आहे. पण आपण शब्द वाचित असल्यामुळे त्याला अभ्यास नाही म्हणत. आपण ते पुन्हा पुन्हा करून साधक बाधक विचार करून प्रमाणांचा विचार करून आपल्याला ते लावून पाहून परिस्थितीला जुळवून पाहून मननाच्या द्वारे ते आत्मसात करीत गेलं पाहिजे. पुन्हा पुन्हा करायचं, आत्मसात करायचं, पुन्हा पुन्हा करायचं, दृढ करायचं, पुन्हा पुन्हा करायचं, अनुभव रूप होऊन जायचं. याप्रमाणे अभ्यासाचं रूप आहे. त्यातला एक भाग फक्त पारायणात असतो, पुन्हा पुन्हा करणे, बाकीचा नसतोय. पारायण बहुतांश हे देह पातळीवर चालतं, पण ते अभ्यासरूप पातळीवर जर ग्रंथ पारायण झालं तर मनुष्य पारायण करणारा नारायणापर्यंत जाऊन पोहोचतो, हे लक्षात ठेवायचं. आणि पोहोचत नसेल तर त्याने अक्षर वाचले काही उपयोग झाला नाही. याप्रमाणे अभ्यास वारंवार तेच सांगायचं. तो श्वेतकेतू फार चिकाटीचा विद्यार्थी गुरूंच्या पुढे बसलेला आहे आणि गुरु त्याला वारंवार सांगतायत तत्वम असी, ते तू आहेस. कितीदा सांगितलेलं आहे तत्वमसी हे त्याला त्यांच्या गुरूंनी एकंदर 9 वेळा सांगितलंय एकाच अध्यायामध्ये. जी गोष्ट वारंवार सांगितली आहे ती हायलाइट केली गेलेली आहे असं लक्षात ठेवायचं. आणि ते तात्पर्य असलं पाहिजे. ग्रंथकर्त्याचा हेतू तिथेच असला पाहिजे. ते सारभूत असलं पाहिजे. आणि ग्रंथाच्या अभ्यासकाने तेच समजावून घेतलं पाहिजे. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगितलंय. पुन्हा पुन्हा सांगणे, पुन्हा पुन्हा सांगणे. आणि असं पुन्हा पुन्हा सांगत असताना आपल्याला त्या श्वेतकेतूने आपल्या गुरूंना असं म्हटलेलं आहे, स य एष अणिमा ऐतदात्म्यमिदं सर्वं तत्सत्यम स आत्मा तत्वमसी श्वेतकेतो. असं गुरु वारंवार म्हणतायत. गुरुनी हे वाक्य 9 वेळा म्हटलंय. आणि पहिल्या 8 वेळेला हे वाक्य ऐकल्याबरोबर ऐकणारा हा शिष्य श्वेतकेतू बोलतो आहे, इति भूय एव मा भगवान विज्ञापयतु इति.
पहिल्यांदा सांगितल्यावर शिष्य म्हणतो, गुरुदेव मला हे समजलं नाही, आपण हे पुन्हा विशद करावं. आणि पुन्हा ते विशद करावं अशी शिष्याची जिज्ञासू शिष्याची ती प्रार्थना ऐकली. आणि गुरुदेव म्हणतात, तथा सौम्य इति, त्याप्रमाणेच होईल, म्हणजे मी पुन्हा सांगतो. म्हणजे ह्या अध्यात्म अभ्यासाच्या प्रांतामधला शिष्य चिकाटीचा पाहिजे आणि गुरु सुद्धा चिकाटीचाच पाहिजे. गुरुची चिकाटी त्यांना शिष्याविषयी प्रेम असेल तर नक्की असते, आणि त्याच शिष्याविषयीचं प्रेम गुरुच्या मनामध्ये उत्पन्न होतं की जो खराच अधिकारी आहे. आणि म्हणून गुरुचं प्रेम आपल्याविषयीचं जागवणे ही शिष्याची करामत आहे. आणि त्याच्या प्रेमाला उत्तर देऊन, प्रेम हे व्यवहारातलं रूप आहे सुखाचं, आणि परमार्थामध्ये स्वरूप लक्षणाने विचार केला तर प्रेमाचं नाव सुख किंवा आनंद हे आहे. म्हणून चित्तात गुरुच्या शिष्याविषयीची प्रीती निर्माण झाली, जागी झाली आहे. आणि म्हणून त्याला आनंदरूप केल्याशिवाय आता गुरुदेव थांबणार नाहीत. आणि शिष्य त्यांच्या परीक्षेला उतरलेला आहे म्हणून अत्यंत चिकाटीने बसलाय. थोडस जरी नाही समजलं तरी श्वेतकेतू पुन्हा म्हणतात, हे नाही उमजलं. आणि म्हणून गुरुदेव पुन्हा त्याला तथा अस्तु म्हणतात, म्हणजे तुझं ते तसंच होईल, म्हणजे मी तुला ते पुन्हा समजावून देईल. असं 8 वेळा झालं. 9व्या वेळेला गुरुदेवांनी सांगितलं आहे, तेच वाक्य म्हटलं आहे. आणि ते म्हटल्यानंतर ह्या शिष्यानी 9व्यांदा मात्र हे सगळं ऐकलेलं, त्यांना समजलेलं आहे. याप्रमाणे वारंवार वारंवार जी गोष्ट गुरुदेव न कंटाळता सांगतात. लक्षात ठेवा, श्रुती ग्रंथाला ह्या संपूर्ण समाजाविषयीची अत्यंत प्रीती आहे. आणि म्हणून सकाळच्या उद्घाटनपर व्याख्यानात आपण ऐकलं आहे, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. अत्यंत प्रीती आहे श्रुतीला. म्हणून श्रुतीला जिज्ञासूला शिकवण्याचा कंटाळा नाही. अनेक उपनिषदातून श्रुती तेच ते बोलते, एका उपनिषदात तेच बोलते, एका अध्यायात तेच बोलते. आणि वारंवार न कंटाळता श्रुती सांगते. श्रुती जे सांगते तेच गुरुदेव सांगत असतात. म्हणून गुरूंना सुद्धा हा उपदेश करताना, शिष्याला समजावून देताना अजिबात कंटाळा नाही. माझे शिष्य मला विचारित असत शाळेमध्ये, मी शिकवित होते तेव्हा. एक गणित समजावून दिलं, एक उदाहरण. काही मुलांना पटकन समजून जात असे, काहींना समजत नव्हतं. आणि ते समजत नसलेला एखादा धीट मुलगा फक्त विचारायचा. बाकीच्यांना समजत नव्हतं तरी त्यांचं धैर्य पुरायचं नाही विचारण्याला. एखादा धीट मुलगा विचारायचा, मॅडम ही 5वी पायरी समजली नाही. आता मी खरं तर ती पायरी समजावून द्यायला 3-4 वाक्य बोलावे लागतात, पण ते मी कधी समजावून दिलं नाही. मी 10 वाक्य बोलत असे 5 वाक्याच्या ऐवजी. त्या 10 वाक्यातलं पहिलं वाक्य, लक्ष कुठे होतं? दुसरं वाक्य, खिडकीतून पहा ना बाहेर. पुढचं वाक्य, काही जेवून आला असशील खूप आणि म्हणून झोप आली असेल, घ्या ना झोपा वर्गामध्ये. हे त्याच्या पुढचं वाक्य. वर्गात लक्ष द्यायचं नसेल तर खुशाल बाहेर निघून जात जा, त्याच्या पुढचं वाक्य. मला हे लक्ष देणारे पोरं बिलकुल आवडत नाही, उद्यापासून मी त्यांना बाहेर काढीन, हे त्याच्या पुढचं वाक्य. एवढ्यापेक्षा ती पायरी समजावून देणं किती सोपं होतं. पण ते मी नाही करू शकले, कारण गुरूंची जी लक्षणे आहेत ती माझ्यात नाहीत, आणि शिष्याची जी लक्षणे आहेत ती कदाचित त्याच्यातही नसतील. त्याच्यात नसतील हे मी धाडस करीत नाही. मी त्याला ओळखू शकले नसेन असं मी माझ्याच विषयी बोलते. पण नाही, श्रुती आणि सद्गुरू हे त्याच्यातच परीक्षेला उतरले आहेत की जे कंटाळा न करता शिकवतायत. तेच ते पुन्हा पुन्हा आणि वेगवेगळ्या छटेने श्वेतकेतूने तेच वाक्य पुन्हा विचारलंय. आणि प्रत्येक छटा समजावून देण्यासाठी 9 वेळेला प्रयत्न आहे. म्हणजे अत्यंत ती महत्वाची बाब आहे. नाहीतर उद्दालक ऋषींनी श्वेतकेतूला म्हटलं असेल, जाऊ दे, ते फार महत्वाची ओळ नाहीये ती, आपण दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे जाऊ.
पण नाही. श्वेतकेतूने ते समजावून मागावून गुरूंनी तेच समजावून द्यावं, यावरून निश्चय होतो की उपनिषदाचा तो विषयच आहे. आणि म्हणून त्या विषयाला एवढं प्राधान्य वारंवार ते घटवलं जात आहे. असं एकच गोष्ट मार्मिकतेने पुन्हा पुन्हा घटवून शिष्याला अनुभवापर्यंत पोहोचवून देण्याचा जो कार्यक्रम, याला अभ्यास असं नाव आहे. अपूर्वता जे पूर्वी कुठेही नाही, अन्य कोणत्याही ग्रंथाच्या बाबत सत्य नाही, त्याला त्या ग्रंथाची अपूर्वता म्हणतात. अपूर्व, पूर्व म्हणजे आधीच, म्हणजे नसलेलं. आधी तसं कुठेच नाही. आधी तसं कुठे नाही म्हणजे अन्यत्रही पण नाही. जे फक्त एकमेव याच ग्रंथामध्ये आहे, असं जे काय ते ग्रंथाचं अपूर्वता नावाचं एक चिन्ह आहे, एक लक्षण आहे, लिंग आहे. लिंग म्हणजे लक्षण, चिन्ह, आणि अपूर्वता हे त्यातलं फार महत्वाचं असं आहे. काय छांदोग्य उपनिषदाची प्राधान्य करून 6व्या अध्यायाची काय अपूर्वता आहे, जे अन्यत्र कुठेही नाही, ते ह्याच ग्रंथाचा विशेष आहे. असं काय आहे की जी सदैव सौम्येदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम, 6व्या अध्यायात सुरुवात आहे. तेव्हा ही सृष्टी अशा रूपाने ह्या जगाला दिसू लागायच्या पूर्वी केवळ सद्ब्रह्म होतं, असं ते वाक्य आहे. आणि ते एकमेवा द्वितीयम, एकच एक, ज्याला दुजव नाही असं ते एक होतं, असं ते वाक्य आहे. सदैव सौम्येदमग्र आसीत. आता याच्यावर प्रश्न असा निर्माण होतो की कशावरून होतो की नाही निर्माण? ही सृष्टी अशी दिसण्यापूर्वी ब्रह्मरूपच होती, कशावरून हा प्रश्न आहे. थोडशा तुलनेने दृष्टांत पाहायचा असेल तर, हा साप दिसू लागण्याच्या पूर्वी केवळ दोरी होती, असं वाक्य झालं. ही सृष्टी अशी दिसू लागण्यापूर्वी, हिच्या निर्मितीच्या पूर्वी ही केवळ ब्रह्मरूपच होती. आता ही ब्रह्मरूप होती कशाला म्हणायचं? फक्त ब्रह्मच होतं, बाकी भूत नावाची काही वस्तूच नव्हती. आणि याच्यावर हे सांगितल्यानंतर प्रश्न निर्माण झाला ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये, आणि तो प्रश्न आहे कशावरून? फक्त ब्रह्म होतं. आणि या कशावरूनला उत्तर फक्त एकच आहे, श्रुती तसं म्हणते आहे म्हणून. आणि म्हणून श्रुती प्रमाणाशिवाय या उपनिषदातील वाक्यांना अन्य प्रमाण नाही. याच्यातली अनेक वचने अशी येतील, त्या वेळेला जर शक्य झालं सांगणे तर तशा पद्धतीने सांगितलं जाईल. पण अशी ती वचने आहेत की त्या सत्य असणाऱ्या बाबीला दुसरं कशावरून असं काही सांगता येणार नाही. कारण श्रुतीने तसं म्हटलेलं आहे, स्वसंवेद्य अशीच ती वस्तू असली पाहिजे. आणि म्हणून त्याला दुसरं श्रुतीने सांगितलं एवढ्या प्रमाणाशिवाय दुसरं कोणतंही प्रमाण नाही. ह्या प्रमाणांच्या विषयीचं मघाच्या व्याख्यानात आपण पुष्कळ ऐकलं आहे. श्रुतीचा शब्द हा अंतिम शब्द आहे. तर श्रुतीचाही कशावरून खरा आहे हाही प्रश्न संभवतो. पण अभ्यास करू लागलं ना म्हणजे फक्त उत्तर राहतात आणि प्रश्न संपून जातात. आणि अभ्यास न करणाऱ्याला फक्त प्रश्न असतात आणि उत्तर कुठे आहेत माहित नसते. अभ्यास करावा म्हणजे निस्संदेह दशा येऊ लागते. श्रुतीचं हे अंतिम प्रमाण आहे. आणि हे आपलं आपल्याला आपल्याच जागी कालेन आत्मनी विंदती, ते ज्ञान आपल्या चित्तामध्ये यथासमय आपोआप असं उदित होईल. आणि हृदयी साचची मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया, ते यथासमय चित्तामध्ये तसंच स्फुरद रूप होऊन जाईल. आणि याप्रमाणे ते कालेन आत्मनिविंदते असं भगवद्गीता म्हणते. याप्रमाणे श्रुतीने जे सांगितलं ते तसंच सत्य, त्याचा आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी वाट पाहावी लागेल.
आणि ती किती वाट पाहावी लागेल. आपण अधिकारी झालो म्हणजे मग वाट पाहणे लवकरच संपून जातं. किती लवकर संपतं याच आयुष्यामध्ये, असं काकांचं आपल्याला फार आश्वासन आहे. याच देही आणि याच डोळा, फार नाही वाट पाहावी लागणार. पण अधिकार आल्यानंतर तो अल्पकाळ असणार आहे त्या अनुभूतीचा. ब्रह्मवस्तू एवढीच फक्त होती, दुसरं हे असं दृश्यरूप काहीही नव्हतं. हे नंतर दिसू लागलं. आणि नंतर दिसू लागलं म्हणजे कधी दिसू लागलं? ज्याला ज्या वेळेला कल्पना सुचली त्याला त्या वेळेला दिसू लागलं. मला तर वाटतं जगाची उत्पत्ती सर्वांसाठी एका वेळी झालीही नाही. तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. भूताचा आभास त्याला त्याच्या कल्पनेमुळे आहे, प्रत्यक्षामध्ये तो कुठेच नाही. म्हणून दोरीवरचा साप सर्वांना नसतो दिसत. ज्याच्या चित्तात ती कल्पना उमटली त्यालाच ते दिसतं. पण ज्याला दोरी माहित आहे की माझ्याच हातून मगाशी तिथे पडलीये, त्या मला नाही तसा भास होणार. आणि म्हणून तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. म्हणून ही सृष्टी अशी तेव्हाही नव्हती, मग आज आहे का याचंही उत्तर नाही हे आहे. पण आपल्याला सध्या ते मानून चालायचंय की सृष्टी अशी आहे. ही होण्याच्या पूर्वी केवळ ब्रह्म एवढंच होतं, बाकी काही नाही. दुसरा दृष्टांत, अलंकार घडण्याच्या पूर्वी केवळ सोनं होतं. आधी फक्त सोनंच होतं. अलंकाराची सृष्टी नंतर निर्माण झाली. आणि ती निर्माण होण्यापूर्वी काय होतं तर फक्त सोनं होतं. तिसरा दृष्टांत याच उपनिषदामधून येईल, थोड्याशा वेगळ्या छटेने येईल. पण सगळे माठ रांजण गाडगे मडके तयार होण्याच्या पूर्वी केवळ मातीच होती. म्हणजे ह्या आकाराने हे दर्शन घडू लागण्याच्या पूर्वीपर्यंत केवळ त्याचं जे मूळ रूप असतं तेवढंच, आणि ते अधिष्ठान म्हणून म्हणवलं गेलेलं ब्रह्मच फक्त होतं. आणि याला जे प्रमाण आहे ते फक्त श्रुती सांगते आहे म्हणून ते सत्य आहे. श्रुती एवढंच त्याचं प्रमाण आहे. आणि ही उपनिषद ग्रंथांची अपूर्वता आहे. बाकीच्या ठिकाणी कशावरूनला उत्तर देता येतं, पण या ठिकाणी ते श्रुती म्हणते एवढंच त्याचं उत्तर आहे. ही या ग्रंथाची अपूर्वता आहे. अर्थवाद त्याच्या पुढे आहे. अर्थवाद म्हणजे फारसं तथ्य नाही, मुख्य सिद्धांत त्याच्यात अजिबात नसतो. अशी काही वाक्य ग्रंथात असतात की ज्यात मुख्य सिद्धांत नसतो. ग्रंथकर्त्याचा हेतू ते सांगणे असा नसतो, ग्रंथाचं ते तात्पर्य नसतं. पण काही त्याच्या विरुद्ध वचने असतात असंही पण नाही. थोडं बहुत ग्रंथाला रोचक बनवण्याचं काम अशी वाक्य करून जातात. वाचकाचं लक्ष अधिक त्याच्यात लागावं त्याच्यासाठी काही त्यात रंजन असतंय, रोचकता असते. कधी कधी अशी वाक्य मुख्य सिद्धांताची पुष्टी पण करतात, थोडस बळ प्राप्त होतं. पण ते सिद्धांत रूप कधीही नसतं आणि ते त्या ग्रंथाचं तात्पर्यही नसतं. ते सांगणे हा ग्रंथकर्त्याचा वा ग्रंथाचा हेतू नसतो. असा जो भाग ग्रंथामध्ये असतो त्याला अर्थवाद असं म्हणतात. या अर्थवादाची उदाहरणे छांदोग्यामधून बघू. याच्यामध्ये सांगितलंय, सर्वं खलु इदं ब्रह्म तज्जलानिती शांत उपासित तज्जलानिती. जे ब्रह्म हे सर्व रूप आहे वा हे सर्व ज्या ब्रह्मरूप आहे त्या ब्रह्मापासूनच हे सगळं निर्माण झालं आणि त्यातच हे एक दिवस विलीन होणार आहे. म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये ते त्यातच अवस्थित आहे. उत्पत्ती लय, उत्पत्ती स्थिती आणि लय हे तीनही जे विकार ह्या विश्वाला आहेत, या सृष्टीला आहेत, हे तीनही विकार ब्रह्म या अधिष्ठानामध्येच होत राहतात. ब्रह्माला विकार ते नाहीत, पण सृष्टीची निर्मिती ब्रह्मापासूनच, हे त्यातच अवस्थित आहे आणि हे त्यातच विलीन होतं. सागरावरचा तरंग निर्माण होतो तो पाण्यात, तरंग रूपाने दिसतो तोवर पाण्यातच असतो, पाण्याच्या बाहेर नेऊन तरंग राहत नाही.
आणि यथासमय तरंग जेव्हा असा विरून जातो तेव्हाही पाण्यातच विरतो. उत्पत्ती स्थिती लय एखाद्या तरंगाचा पाण्यातच. सुवर्णाचा अलंकार निर्माण होतो तो सोन्यात होतो. तो अलंकार असेपर्यंत सोन्यानेच त्याला धारण केलंय, तो सोन्यातच असतो. आणि तो मोडला काही कारणाने तरी तो सोन्यातच नाहीसा होतो. उत्पत्ती स्थिती लय या जगाचं तज्जलान इति या वचनाप्रमाणे ब्रह्मवस्तूत आहे. सृष्टीची निर्मिती तिथेच, त्याची स्थिती तिथेच, आणि हे विलीन होईल तेव्हा त्यातच तद्रूपच होऊन जाईल. थोड्याशा पारिभाषिक शब्दाने बोलू. तरंगाचं कारण जल आहे आणि जलाचं कार्य तरंग आहे. आणि जे कार्य हा तरंग आहे, हा तरंग जलरूप आहे म्हणून कार्य हे नेहमीच कारण रूप असतं. अलंकार हे कार्य आहे, सुवर्ण हे त्याचं कारण आहे, आणि अलंकार हे कार्य नेहमी सोने या कारण रूप राहतो. कारणाला सोडून कार्याला असता येणार नाही. अर्थात हे कारण उपादान आहे, कारण शिकू आपण तेव्हा बघू, पण कार्य हे नेहमी कारणरूपच राहतं. ही सृष्टी हे कार्यरूप जर झाली तर याचं कारण ब्रह्मवस्तू आहे, तज्जलानिती. आणि कार्य कारणरूप असल्याचा अर्थच असा आहे, ही सृष्टी आत्ताही ब्रह्मरूपच आहे, स्थितीकाली सुद्धा ही ब्रह्मरूपच आहे. मग ही ब्रह्मरूपच आहे तर त्याच्यापासून निर्माण झाली, त्याच्यात राहते, त्याच्यातच जाऊन विलीन होईल, हे कशासाठी म्हणायचं? म्हणून विश्वनिर्मिती म्हणून जो काही कार्यक्रम आपण उपनिषदात शिकतो वा ऐकतो, तो सांगण्याचा हेतू ही खरी निर्माण झाली असं नाहीये. आपण समजा ती निर्माण झाली हे त्याच्या सुरुवातीला समजा आहे. इंग्रजी समजायला आपल्याला जास्त चांगलं सपोज आहे. हे एक हायपोथेसिस आहे, हे आपलं एक गृहीत असं तत्व आहे, असं सत्य नाही. पण एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही समजून चालतोय आपण, आणि समजा असं जग आहे, मग हे त्याच्यापासून तयार झालं वगैरे वगैरे, हे समजण्याच्या गोष्टी आहे. अशी आपण एक कल्पना करीत असतो आहे. जेव्हा नसताना अशी एक कल्पना केली जाते तेव्हा त्याला आरोप म्हणतात. पारिभाषिक शब्दाने अध्यारोप शब्द आहे. आणि म्हणून छांदोग्य उपनिषदामध्ये जिथे जिथे जीव निर्माण झाला, जीवेन आत्मना प्रविश्य 6व्या अध्यायामध्ये मुद्दा येईल. जीवरूपाने आत्मरूप जीव जो त्याने या देहात प्रवेश केला, असं ते वाक्य आहे. म्हणजे जीव गृहीत धरलाय, नसणाऱ्या गोष्टी गृहीत धरल्या आहेत. ह्या ब्रह्मवस्तूवर झालेल्या आरोपाच्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणून विश्वनिर्मितीची कल्पना, जीवाची कल्पना, ह्या सर्व कल्पना शेवटी ज्या अर्थी मोडीत काढल्या आहेत म्हणजे अपवाद केला जाणार आहे, तेव्हा हा अध्यारोप आहे. या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायात प्रामुख्याने जेवढी अध्यारोप अपवादाची भाषा येणार आहे, ही वास्तविक नाही, हे ग्रंथाचं तात्पर्य नाही, श्रुतीला हे सांगायचं नाही, अशी वस्तुस्थिती नाही. पण हे ऐकायला खूप बरं वाटतं. एक होता राजा, त्याची होती एक राणी, मग त्यांना झाला एक मुलगा, मग तो राजपुत्र घोड्यावर बसायला शिकला, मग लढाया केल्या. ही कथा ऐकायला जशी खूप बरी वाटते. आणि खरं म्हणजे गोष्टीमधला राजा राजा म्हणून नसतोच, त्याची राणी पण नसते, त्याचं पोरगही नसतं आणि लढाई नसते. एक गोष्ट सजवली जात असते आणि ती गोष्ट ऐकताना मात्र आपल्याला खूप रस वाटतो. अशी समजा आहे ब्रह्मापासून ही सृष्टी निर्माण झाली, ही एक कथा रचली आहे. मग ही कथा रचलेली ही सिद्धांताच्या विरुद्ध जाते का? विरुद्ध नाही जात. सिद्धांत नाही पण विरुद्ध नाही जात. ज्याची उत्पत्ती स्थिती लय एखाद्या कशात असेल तद्रूप ते असतं, हा सिद्धांत असल्या कारणाने हा आरोप सुद्धा आपल्याला फारसा बाधक नाही. असं सिद्धांताला बाधक नसलेली कल्पना ही समजावून घेण्याच्या प्रक्रियेतली एक पायरी आहे.
अशा एवढ्या पायऱ्या या अध्यायामध्ये ज्या येतील सृष्टीच्या असण्यासंबंधीच्या, या सर्व अर्थवादात्मक आहे. या ग्रंथाचा एक विशेष असा आहे की याच्यात खूप कथा आल्या आहेत. एका प्रवचनात त्या कथांचा विशेष येईल, अध्यायांच्या वर्णनातही तो येईल. जानश्रुती राजा आणि रैक्व एक गाडीवान आहे, यांची एक कथा आहे. सत्यकाम जाबालाची एक कथा आहे. हरित द्रुम ऋषी आहे, सत्यकाम जाबाल त्यांचा शिष्य आहे. सत्यकाम जाबाल हे गुरु आहेत आणि उपकोसल त्यांचा शिष्य आहे. या पुष्कळ प्रकारच्या यात कथा येतात. सृष्टीच जिथे अध्यारोपित म्हणून ठरणार आहे आता थोड्या वेळाने, तिथल्या असणाऱ्या ह्या राजांच्या, गाडीवानांच्या, शिष्यांच्या, गुरूंच्या या कथा कुठून सत्य असायच्या. आणि म्हणून यातल्या ह्या सगळ्या आख्यायिका, कथा भाग जो आहे हा अर्थवादात्मक आहे. पण कथा मोठ्या हृदयंगम अशा प्रकारच्या असल्याने विषय समजुतीला त्यांचा उपयोग होतो. त्या कथा म्हणून निवृत्त होतात आणि आपल्याला सिद्धांताच्या स्वाधीन करून जातात. हा त्या कथांचा फक्त मोठा उपकार आहे. अर्थवादाचा असा थोडा उपकार भाग गृहीत धरावा, बाकी अर्थवादात काही तथ्य नाही. मंथोनी नवनीता पैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. या हा निर्णय आपल्याला हरिपाठाने दिलेला आहे. त्याप्रमाणे हा 6व्या अध्यायातील अर्थवादाचा भाग आहे. आणि उपपत्ती शब्दाचा अर्थ निष्कर्षाप्रत जाऊन पोहोचणे. आणि यासाठी जे अनेक दृष्टांत वापरले, न्याय वापरले आहेत, प्रतिज्ञा केलेल्या आहेत, काही नियम सांगितलेले आहेत, काही सिद्धांत दिलेले आहेत. कथारूप दृष्टांत वा एखादा युक्तिरूप दृष्टांत, दृष्टांत रूप युक्तीच, ह्या सर्व वापरून एखाद्या सिद्धांताचा एक बारकावा अत्यंत सुस्पष्टपणे या साधकांच्या, वाचकांच्या समोर आणून देण्याची किमया या ग्रंथाची मोठी अशी अनुपमेय या प्रकारची आहे. आपला तर्क सुद्धा आश्चर्य करीत बसतो की या उपनिषदाने काय उत्तम तऱ्हेने ही गोष्ट आपल्या पुढे आणली आहे. अतिशय मार्मिकता साधून, औचित्य साधून, आपल्या अनुभवाला कुठेतरी हात घालून, आपण शिकलो असू तेवढ्या आपल्या सगळ्या शिकण्याचा वापर आपल्याला तिथे करता येईल अशी व्यवस्था देऊन श्रुतीने सिद्धांताचे बारकावे अत्यंत मार्मिकतेने उकललेले आहेत. दृष्टांत, युक्ती, प्रमाणे, उदाहरणे, कथानके, प्रतिज्ञा, नियम, न्याय या सर्वांचा वापर करून सिद्धांत असा सुस्पष्ट करीत जाणे, याला त्या सिद्धांताची उपपत्ती देणे असं समजायचं. आणि याप्रमाणे उपपत्ती 6 गोष्टी बघायच्या. यात काय प्रकारचे दृष्टांत दिले आहेत. दिलाय याच्यात मृत्तिकेचा दृष्टांत दिलाय की ज्यापासून घटाधिक वस्तू निर्माण होतात, हा दृष्टांत दिलाय. ह्या दृष्टांतातून तात्पर्य काय मिळेल आपल्याला. याच्यातून वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम, हे सगळे आकार असलेल्या ज्या वस्तू आहे घटाच्या, हे नुसतं शब्दांनी सांगण्यापुरताच घट आहे. घट नावाची काही वस्तूच नाहीये. ती फक्त शब्दांनी आपण एक नाव ठेवलं घट आहे, बाकी मातीच फक्त सत्य आहे. थोडशात खुलाशाने बघू याच्याकडे. इथे आहे घट आहे समजा, आणि मी प्रश्न विचारते, मला घट दाखवा. आपण म्हणाल तो पहा तिथे आहे. मी पुन्हा प्रश्न विचारते, मला जवळ येऊन असा हाताने स्पर्श करून घट दाखवा. आणि तुमच्यापैकी कोणी इथे येईल आणि त्या घटाला इथे हात लावील आणि म्हणेल हा घट आहे. तुझ्या बोटाखाली घट आहे का, हा माझा पुढचा प्रश्न. तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. आणि मी त्याच्यावर असं म्हणेन, जिथे तुम्ही बोट ठेवलं आहे त्या ठिकाणी घट नसून मातीच आहे. बरोबर आहे का नाही. याप्रमाणे त्या संपूर्ण घटाला कुठेही बोटाने स्पर्श करा, तिथे घट नाही, तिथे फक्त मातीच असणार आहे. मग घट हे फक्त मातीला मिळालेलं एक नवीन नाव आहे.
फक्त बोलण्यापुरतच तो शब्द तयार झाला आहे. बाकी मृत्तिका एव सत्यम, मातीच फक्त सत्य वस्तू आहे. हा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे सृष्टी दाखव हा प्रश्न जर निर्माण केला आणि अशी हाताने सृष्टी दाखवा म्हटलं तर त्या घटासारखी अवस्था येईल आणि आपल्याला सृष्टी कुठेच दाखवता येणार नाही. जिथे जिथे हात लावू तिथे तिथे फक्त अधिष्ठान असणार आहे. आणि म्हणून हे सर्व ब्रह्म आहे. या मातीच्या दृष्टांतावरून ही सृष्टी ब्रह्मरूप आहे हा एक असा महान सिद्धांत आपल्याला सिद्ध करण्याला मदत मिळते. म्हणून हा दृष्टांत उपपत्तीत जमा झाला आहे. आणि असे 3-4 दृष्टांत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणून दृष्टांत रूप उपपत्ती, उपपत्ती सिद्धांताची सिद्धी करण्याकरता वापरल्या जाणाऱ्या जेवढ्या प्रक्रिया आहेत या सर्व उपपत्तीमध्ये जमा होतात. याप्रमाणे या 6 बाबींचा जर विचार केला तर तात्पर्यापर्यंत येता येतं. ज्यात उपक्रम झाला, जशी सुरुवात केली तसा शेवट केलाय. म्हणजे या सांगणाऱ्याला हीच गोष्ट सांगायची आहे. तो पहिल्यांदा तेच बोलला, शेवटी तो तेच बोलला आहे, मध्यंतरी त्याने त्याचीच पुष्टी करीत आणलेली आहे. आणि याप्रमाणे तात्पर्य कळून जाईल उपक्रम उपसंहारावर. वारंवार हीच गोष्ट याने सांगितली आहे, खूप वेळा सांगितली आहे, याचाच अभ्यास घडवला आहे. म्हणून अभ्यासावरून सुद्धा तात्पर्यापर्यंत जाता येतं, उपपत्तीवरून जाता येतं. अर्थवादामधल्या गोष्टी किंवा काही आरोप आपण जरी तपासले तरी ते आरोप आहेत हे आपल्याला आपल्या अभ्यासात समजत जाईल. पण यांनी याच्यामधून सुद्धा मला तिथेच नेलेला आहे सिद्धांतापर्यंत असा निर्णय आपण करू शकू. अर्थवाद सुद्धा त्याला आपल्याला पुष्टीकारक आहे असं लक्षात येईल. आणि या सगळ्या 6 बाबींचा विचार केला तर ग्रंथाचं तात्पर्य आपल्याला लक्षात येईल. छांदोग्य उपनिषद प्राधान्य करून अध्याय 6 हा आपल्याला जीव ब्रह्माचा अभेद सुचविणारा ग्रंथ वा अध्याय आहे. आणि हे सर्व ब्रह्मरूप आहे. सृष्टी नावाची अशी कोणतीही वस्तू या ठिकाणी उपलब्ध नाही, नव्हती, नाही आणि उपलब्ध होणार नाही. याप्रमाणे ह्या ग्रंथाच्या तात्पर्यावर आपण येऊन पोहोचलो. आणि आपला अधिकार संपन्नता आपल्याला कशी मिळवायची याचाही आपण अनुबंध चतुष्टयात विचार केला. याप्रमाणे महत्वाची ही 2 प्रकरणे प्रथम अभ्यासून आपण उद्याला सर्व तऱ्हेने सुसंपन्न होऊ शस्त्रास्त्रांनी आणि या ठिकाणी उपस्थित होऊ अशी मी कामना करते आणि या ठिकाणी थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.